नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यात वाढत्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले. या पार्श्वभूमीवर 13 एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालयासमोर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी व विविध संघटनांनी दिलाय. या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हा सहाय्यक वन संरक्षक विलास काळे यांनी आंदोलनातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी प्रतिनिधींनी आंदोलनापूर्वी चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी आंदोलनातील प्रमुख ॲडव्होकेट संतोष मळवीकर, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील, प्राध्यापक NS पाटील, शेखर गावडे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी आंदोलन टाळण्यासाठी किंवा मागण्या जपून घेण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते 13 एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनातच सांगा, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांनी मांडली. यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी वन विभागावर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांच्या समस्या आणि व्यथा तुम्ही प्रत्यक्ष ऐका आणि त्यावर तातडीनं उपाययोजना करा, अन्यथा चंदगड वन कार्यालयासमोर याहूनही मोठं आणि तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा दिला. चंदगड तालुक्यात रानडुक्कर, बिबट्या आदी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पशुधन हानी आणि मानवी जीवितालाही धोका निर्माण झालाय. शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडलेत. वारंवार तक्रारी करून ठोस उपाययोजना होत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप वाढत चाललाय. दरम्यान 13 एप्रिल रोजी होणाऱ्या आंदोलकांकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.